नमोदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोक काळे आर्य ज्योतिषालय हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आपण जी वास्तुयोग शृंखला सुरू केली आहे त्याच्या आजच्या चौथ्या भागाकडे आपण वळूया. आपण काल शनी आणि आवास, कालच्या व्हिडिओमध्ये आपण शनी आणि आवास सुख याच्याबद्दल काही 5 मुद्दे बघितले होते. आपण आता पुढील मुद्दे बघूया. पुढील मुद्द्यांमध्ये 6वा मुद्दा पुढे आहे. पाँचवें घर में शनि मकान निर्माण समय या बाद में संतान को पीड़ा हो तो भैंस बकरी का दान करे, शनि का दान करे, 48 वर्ष की उम्र में स्वयं मकान बनाए या उसकी संतान उसे बनाकर देवे तो कोई तकलीफ नहीं होगी. म्हणजे यांनी म्हटलं आहे की 5व्या कुंडलीमधील 5व्या घरामध्ये शनी असेल तर वास्तू निर्माण झाल्यानंतर आपल्या संतानला जर पीडा झाली, आपल्या संततीला मुलाबाळांना जर त्रास झाला तर म्हैस किंवा बकरी याचं दान करायचं आहे. काळी बकरी, म्हैस यांचं दान करायचं आहे. शनिग्रहाची जी दानं आहे ती करायची आहे. आणि शक्यतो जमल्यास वयाच्या 48 नंतर स्वतः जर घर बनवलं तर त्याच्याने संतानाला त्रास होत नाही, किंवा आपल्या संततीने जर घर बनवलं तर आपल्याला त्रास होत नाही. 7वां मुद्दा आहे. छठे घर में शनि मकान का सुख अधिकतर 36 से 39 वर्ष की उम्र के आसपास देता है. निर्माण के दौर लड़की के ससुराल में परेशानी रहे, क्षमा असावी. 6व्या मुद्द्यामध्ये म्हटले की 7व्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे की 6व्या कुंडलीमधील 6व्या स्थानामध्ये शनी हे जे आहे जर त्या स्थानामध्ये असतील 6व्या घरात तर वास्तूचे सुख हे शक्यतो वयाच्या 36 ते 39 वर्षामध्ये प्राप्त होतं. आणि वास्तू निर्माणच्या दरम्यान शक्यतो जर मुलगी असेल तर तिच्या सासरच्यांकडनं अडचणी येऊ शकतात. 8वां मुद्दा. शनि 7वें हो, उच्च का हो तो अच्छी तरक्की, नए मकान बनाए मकान भी लेवे, वृद्धि करता जावे, परंतु अगर भाग्य पलटने लगे, मकान बिकने लगे तो सबसे पुराना मकान नहीं बेचे, कायम रखे, धीरे धीरे पुनः सब व्यवस्था वापस ठीक हो जाएगी. जे 8व्या मुद्द्यात त्यांनी काय सांगितलं आहे, शनी जर 7व्या स्थानात असेल कुंडलीमध्ये, उच्चीचा असेल तर खूप चांगली तरक्की होते. नवीन वास्तू बनवली जाते. परत तयार असलेले घरसुद्धा घेता येतात. वृद्धी होत जाते. पण जर भाग्य पलटले आणि आपले वास्तू जर विकायला सुरुवात झाली तर त्याच्यात त्यांनी एक सांगितलं आहे की जे सगळ्यात जुनं घर असेल ते अजिबात विकू नये. त्याच्याने हळूहळू पुन्हा सगळं स्थिर स्थावर होऊन सगळं काही व्यवस्थित होईल. 9वां मुद्दा त्यांनी असं सांगितलं आहे. जब कुंडली में शनि 9वें स्थान में हो तो अपनी कमाई से मकान बनाएगा. स्त्री गर्भवती उस समय हो सकती है, परंतु पिता का सुख उसके बाद कम रहे. स्वयं अगर 3 मकान बना लेवे तो तब तक वृद्धावस्था पीडाघात आवे. म्हणजे 9व्या मुद्द्यात त्यांनी म्हटलं आहे कुंडलीमध्ये शनी जर 9वें स्थानामध्ये असेल तर आपल्या स्वकष्टाने जमीन वास्तू बनवेल. त्या कालावधीमध्ये स्त्री गर्भवती जर राहिली पण वडिलांचे सुख नंतर कमी होत जाते. आणि त्याच मुद्द्यामध्ये त्यांनी पुढे म्हटलं आहे, जर 3 घरं बनवले तर वृद्धावस्थेपर्यंत पीडाघात या गोष्टी होत राहतात. 10वा मुद्दा त्यांनी असा म्हटला आहे. शनि 10वां हो तो हुकूमत करने की आदत हो जाती है. मंगल के साथ हो तो अच्छी तरक्की देता है. कुंडली नंबर 1 शनि 10वें वाला व्यक्ति निर्माण करता रहे, चाहे मकान, फैक्ट्री, उद्योग कुछ भी हो,
तो खर्च के भाग्य का पैसा अवश्य आएगा। निर्माण हो जाए या पूरा मकान बन जाए, उसके बाद कुछ समय या 3 वर्ष तंगी परेशानी रहे। 10व्यामध्ये त्यांनी म्हटलं, शनी जर तुमचा 10व्या स्थानात असेल तर आपल्याला हुकूम गाजवण्याची, फरमान सोडण्याची सवय पडून जाते, आणि जर मंगळ सोबत असेल तर तरक्कीसुद्धा चांगली देतो। आता इथं यांनी एक उदाहरण दाखल म्हटलं आहे, कुंडली नंबर 1, शनी 10व्या स्थानात असलेली व्यक्ती हे वास्तुनिर्माण कार्य हा करत राहतो। मग ते घर असेल, फॅक्टरी असेल, उद्योग असेल, ते काहीही तो करत राहतो। तो खर्च के भाग्य का पैसा अवश्य आएगा। म्हणजे तो जर असं हे निर्माण कार्य करत राहिला, वास्तुनिर्माण, फॅक्टरी निर्माण वगैरे, तर जेवढा त्याचा खर्च होत राहतो तिथं त्याला ते अवश्य परत ते पैसे मिळत राहतील। निर्माण बंद हो जाए या पूरा मकान बन जाए, उसके बाद कुछ समय 3 वर्ष तंगी परेशानी रहे। म्हणजे एकदा ते निर्माण कार्य जर बंद पडलं तर मग त्याला मधला 3 वर्षाचा कालावधी हा त्रासदायक ठरू शकतो। त्यामुळे त्यांनी ते कार्य करत राहावं। माऊली हो, ह्या शृंखलेमध्ये पुढील मुद्द्यांसह पुढील व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमो आदेश, जय श्रीराम।